महाराष्ट्राचा आवडता पदार्थ म्हणजे पोहे. सकाळचा नाश्ता हा पोहे हा नक्की करणारच ते. तर पहिला पाहूया आपण पोहे हे कसे करायचे आहेत. तर त्यासाठी टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर ह्या गोष्टी सर्व लागणार आहेत. आपण एक एक मूठ याप्रमाणे एका व्यक्तीसाठी एक मूठ अशाप्रमाणे आपण पोहे घेऊ शकता. तुम्हाला जर 5 व्यक्तींचे पोहे घ्यायचे असतील तर 5 मोठा पोहे घ्या. यामुळे काय होतं, एक प्रमाण राहतं. पोहे कमी पण होत नाहीत आणि जास्त पण होत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही 5-7 मोठी पोहे घेऊ शकता तुमच्या घरातील जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या. त्यानंतर घेतलेली पोहे ही चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. कारण पोह्यात थोडीफार असं घाण वगैरे राहतेच. तर ते चाळणीने व्यवस्थित गाळून घ्या. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन चाळणीतले पोहे पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर हे पोहे तुम्ही भिजवून घ्या व्यवस्थित. भिजवून झाल्यानंतर ते तुम्ही परत चाळणीत व्यवस्थित काढून घ्या. हे अशा रीतीने तुम्ही पोहे भिजवू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्येही भिजवू शकतात. पण हे अशा रीतीने पोहे जर भिजवले तर हे सगळीकडनं भिजवले जातात. हे आपले पोहे आत्ता भिजवून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपली कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवर. तेल ओतायचे आहे. तेल ओतल्यानंतर ते थोडा वेळ गरम होऊन द्यायचे आहे. गार त्याला तुम्ही फोडणी देऊन उपयोग नाही. त्याला गरमच तेल लागेल. त्यावेळेस मोहरीची आणि जिरीची ह्या फोडण्या आपण देऊ. मिरची कट करून घ्या. तेल गरम होऊस तर मिरची कट करून घ्या. त्याच्यानंतर टोमॅटो कट करून घ्यावे. बारीक बारीक स्लायसेस टोमॅटोचे. तुम्ही हे उभे पण चिरू शकता आणि आडवे उभे पण चिरू शकता. त्यानंतर कांदा. जितक्या जास्त कांदा तुम्ही पोह्याला वापराल तितके पोहे जास्त छान होतात. नावच आहे ना कांदा पोहे. मी इथे जवळजवळ 4 ते 5 कांदे असे बारीक बारीक घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे आडवे उभे कट केले आहेत. त्याच्यानंतर ही कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आपल्याला. आपलं आता कटिंग पूर्ण झालेलं आहे सर्व रॉ कटेरी. आता शेंगदाणे. फर्स्ट आपण आधी तेलामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत, कांदा नाही. शेंगदाणे ओन्ली तेलात तळून घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित तळले जातात. तर तुम्ही कांद्यात जर ते शेंगदाणे टाकले, कांदा तळून झाल्यानंतर शेंगदाणे टाकले तर ते शेंगदाणे व्यवस्थित तळत नाहीत. हे शेंगदाणे असे खरपूस मऊ असे तळले जातात आणि खायला पण खूप छान लागतात. सगळे शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण पोहेच्याच चाळणीमध्ये ते शेंगदाणे काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी जिरी, थोडीशी मोहरी याचा तडका द्या. आणि नंतर कांदा टाकून पोहे व्यवस्थित भाजून घ्या. कढीपत्ता टाका. त्याच्यानंतर मिरची टाका. मिरची तळून घ्या. मिरची ब्राऊन कलर येऊसपर्यंत मिरची कांदा व्यवस्थित तळून घ्या. आणि मग नंतर राहिलेले तुम्ही टोमॅटोचे कट केलेले पीस त्यात टाका. ते पण बारीक गॅस ठेवून व्यवस्थित तळून भाजून तळून जे म्हणता येईल ते करून घ्या.
आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, जेवढी आपला अंदाज येतो. प्रत्येकाला अंदाज असतोच हळद किती टाकायची, काय टाकायची. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जेवढे पोहे केलेले आहेत त्या पोहेच्या हिशोबाने हळद टाका. हळद टाकून झाल्यावर मग नंतर पोहे फोडून घ्या, पोहे टाका. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ टाका, चवीनुसार मीठ टाका. आणि हे आपले आता पोहे तयारच होत आहेत. हलवून घ्या व्यवस्थित. सगळे पांढरे पोहे हे पिवळे झाले पाहिजेत. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या साईडने हलवून घ्या, हलवून. आणि पोहे खूप पण जास्त हलवायचे नसतात. पोहे जास्त हलवले की ते तुटतात. त्याच्यामुळं थोडंसं हलवायचं आणि त्याच्यावर आपण आता थोड्या वेळाने झाकण ठेवून देणार आहोत. झाकण ठेवले की पोह्याला व्यवस्थित अशी वाफ सुटते. वाफेने पोहे व्यवस्थित अशी मीठ आणि हळद हे पोह्यांमध्ये मिक्स होते. तोपर्यंत आपण चहा हा ठेवलेलाच आहे. पोह्यांबरोबर चहा हा खूप छान लागतो खायला. हे बघा आपले पोहे झालेले आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत पोहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्या. कोथिंबीर टाकल्याशिवाय कोणतीही भाजी व्यवस्थित लागत नाही आणि दिसतही नाही. कोथिंबीर ही खूप छान असते शरीरासाठी सुद्धा. आपण परत एकदा सगळे पोहे कोथिंबीर टाकल्यानंतर परतून घेऊयात. व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर परत झाकण ठेवून द्यायचे आहेत. अरे वा, किती छान दिसत आहेत पोहे. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटले. हे आपले पोहे तयार झालेले आहेत. या पोहे खायला.